नमस्कार माय टू फॅमिली। तर हक्काची घरे मुंबईतच पाहिजे, हजारो गिरणी कामगार आझाद मैदानात धडकलेले आहेत। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। गिरणी कामगारांच्या हक्कांचा घरांचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे। हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने हजारो गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार रस्त्यावर उतरले। हक्काची घरे मुंबईतच मिळाली पाहिजेत ही मागणी करत गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात धडकला। सरकारने मुंबईत घरे देण्याचे धोरण त्वरित जाहीर करावे, अन्यथा राज्यातील मंत्र्यांना घेराव घालू असा इशारा गिरणी कामगारांनी दिला। मुंबईत घरे मिळाल्याशिवाय माघार नाही असा निर्धार करत राज्यभरातील गिरणी कामगार एकजूट दाखवत गुरुवारी सकाळी आझाद मैदानात पोहोचले। गिरणी कामगार सेनेचे बाळ खवणेकर, मुंबई गिरणी कामगार युनियनचे अरुण निंबाळकर, सर्व श्रमिक संघटनेचे उदय भट, बी.के. आंबरे, गिरणी कामगार सभेचे हरिनाथ तिवारी, हेमंत धागा, जनकल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी, संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे रमाकांत बने, NTC SC/ST असोसिएशनचे बबन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो गिरणी कामगार एकवटले। गिरणी कामगारांना मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करण्याचा अधिकार काढून घेणारा 15 मार्च 2024चा GR रद्द करावा आणि गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याचे धोरण जाहीर करावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। शेलू वांगणीचे घरे कदापि स्वीकारणार नाहीत असा निर्धार गिरणी कामगारांनी केला। टाटा मिल पोर्टदार इंडिया युनायटेड नंबर 5 येथील गिरणी कामगारांना 4 महिने पगार दिलेला नाही, तो त्वरित द्यावा अशी मागणी गिरणी कामगारांनी केली। गिरण्यांच्या जमिनीवर घरे बांधा। 15 मार्च 2024 रोजीचा GR दिशाभूल करणारा आहे, कारण आजही मुंबईत NTCच्या मालकीचे 121 एकर जागा आहे जी सरकारने ताब्यात घेतलेली नाही। तसेच खाजगी गिरण्यांच्याही जागाही ताब्यात घेतलेल्या नाहीत। सरकारने आजपर्यंत 18 गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या असून अजूनही 40 गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घेणे बाकी आहे। ही सर्व जमीन ताब्यात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यावर गिरणी कामगारांसाठी त्वरित घरे बांधावीत अशी गिरणी कामगारांची प्रमुख मागणी असल्याने बाळ खवणेकर, अरुण निंबाळकर यांनी सांगितले। गिरणी कामगारांबद्दल हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।